In our second activity, we are going to frame some questions. Many why questions of your childhood must have been answered by now. Yet, you may want to know the why of many facts. Write down 5 such questions based on reason or cause one is done for you. अनेक लहानपणापासून आपल्याला जे पडणारे प्रश्न आहेत काचे, की चंद्र का उगवतो, सूर्य का मावळतो, झाडांची पानं हिरवीच का असतात, असे अनेक प्रश्न जे लहान मुलांना किंवा लहानपणी आपल्याला पडायचे, त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आता आपण शाळेत आल्यापासून आपल्याला मिळत आहेत. पण तरीही आपल्या डोक्यात अजून काही प्रश्न असतील ज्यांचे उत्तर आपण शोधतोय. तर असे 5 प्रश्न आपल्याला इथं लिहायचे आहेत. वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलार रिजन्स? पेंग्विन पक्षी फक्त ध्रुवांजवळ का राहतात? दक्षिण ध्रुवाकडे राहतात किंवा उत्तर ध्रुवांकडे राहतात? तर आता हा प्रश्न आपल्याला एक उदाहरण म्हणून दिलेला आहे. असे 5 प्रश्न आपल्याला तयार करायचे. सो लेट्स बिगिन. 5 क्वेश्चन्स. तुम्ही तुमचे सुद्धा प्रश्न तयार करू शकता. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दाखवतोय. It's just an example. You can frame your own questions, and that's a good thing. The questions that you have in your mind, just try to frame them and note them in the given space. जी जागा तुम्हाला इथं दिलेली आहे त्या जागेमध्ये तुम्ही तुमचे 5 प्रश्न लिहू शकता. तर आता आपण एक उदाहरणादाखल त्यांनी जो पहिला प्रश्न दिलाय तसाच एक दुसरा प्रश्न घेऊया. वाय डज rainbow have 7 colors? इंद्रधनुष्यामध्ये 7च रंग का असतात? Why does milk spill out when heated? आता याचं उत्तर कदाचित तुम्हाला तुमच्या विज्ञानामध्ये मिळालं असेल की दूध तापवल्यावर ते उतू का जातं? पाणी उकळतं पण दूध आपण पाहतो की ते उतू जातं. वाय डज मिल्क स्पिल आउट वेन हीटेड? त्याच्यानंतर आजच्या काळामध्ये आपण जे शब्द ऐकतो त्याच्यावरून एक प्रश्न आपण तयार करू शकतो की वाय इज AI so important today? Why is AI so important today? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या काळामध्ये महत्वाची का आहे? Why do we study hard? अनेक मुलांना हा प्रश्न पडलेला असतो की सर अभ्यास का करायचा? Why do we study hard? बघा याचे उत्तर आपण शोधू शकतो. हे पडलेले प्रश्न आहेत. आणि एक 5वा प्रश्न जो छान आहे. Why are the butterflies so colorful? Why are the butterflies so colorful? 5 प्रश्न बेस्ड ऑन रिझन और कॉज. आता यांची कारण आपण शोधले तर आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडणार आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या माहित झाल्याचं समाधान आपल्याला मिळू शकतं. असे 5 प्रश्न तुम्ही तुमचे बनवू शकता ज्यांची सुरुवात व्हाय न झाली पाहिजे. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं रिझन किंवा कॉज जाणून घ्यायचा असतो तेव्हा आपण ते प्रश्नांची सुरुवात ही व्हाय न करत असतो. So let's move on to the next activity.